जे आमच्या पिवळा मतदारसंघात उत्तर गोव्याचा खासदार असा त्याच्या आई सगळ्या मतदारसंघावर दौरा जातलो। हा आशा होता की आम्ही सगळ्या त्या दौऱ्यात असणारे तुम्ही सगळे मोठ्या संख्येने आलाय म्हणून सगळ्यांनी एका मध्ये ताळीमध्ये स्वागत करूया। दर फाटी नॉर्थ गोवा जेन्नापासून आम्ही नॉर्थ गोवा आसा तेन्ना साकून आम्ही नॉर्थ गोवा भाऊ हांगा मोठ्या मतान भारतीय जनता पार्टी तुमकां बदल दिसतो। हांव खरोखर भाग्यवान आमी म्हणटात की तुमचे सारखे कार्यकर्ते परत ह्या मतदारसंघात हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात जोडले आणि आनंदाची गोष्ट हीच आसा की ह्या सगळ्या कार्यकर्त्यांक जे आतापर्यंत जे काही आमच्या कडल्यान जे शिक्षण वस्तू आशिल्ले हांगसरल्या व्हडल्या व्हडल्या पार्टीन सगळे राज्य केले परंतु ताका ह्या राष्ट्रवादा कडेन जोडपाचो प्रयत्न जावना। जनता पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याक तुझे कर्तव्य तुजो अधिकार मेळटले परंतु तुझे नागरीक म्हणून जे कर्तव्य ते करूं नये ही शिकवण भारतीय जनता पक्षान दिली आणि म्हणून आज जे संपूर्ण गोंयांत असेल संपूर्ण देशात काम करता ते ह्या बाबतींत जाता आणि जेन्ना पब्लिकीचे सहकार्य सगळे अजून असतले त्याला सतत प्रोजेक्ट असतले खंयचेच कार्य आसली ते फेल जायना आणि ते तुमचे इकडे भरपाक लागून तुमचे सगळ्याचे परिश्रम आसा आणि भारतीय जनता पार्टीचे आत्मवीर करता हे सगळे आसा म्हणजे कुटुंब म्हणजे सगळ्यांनी ह्या समाजान म्हाका जे दिला ते जन्मभर केन्ना आमी विसरूंक जायना। समाजा समोर आमकां किंमत आसा आणि ह्या जो म्हणजे ताची परतफेड करतना आमी करतले। हांव म्हजे घर सोडून म्हजे शेजारच्या पासून पॉझिटिव्ह विचार करतलो म्हणजे गांवाची दिशा कितें करतलो हे जेन्ना मनीस कार्यकर्तो चिंतता तेन्ना प्रत्येक जाण चिंतता ताच्या खातीर बरें कार्य जाता आनी विकासाक गती मेळटा आनी आमचो देश कारण शेवटी आमी जर दिवपाची भाशा केली ना जाल्यार घेवपाचे विचार चड आमचे प्रबळ जाता आमचे सगळे बसतात आनी म्हणून त्या आदार शिवाय आज काय जालें स्वातंत्र्य सैनिकांनी तयार केलं म्हणून स्वातंत्र्य मेळ्ळें। हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जिवाची आहुती दिली म्हणून लोकशाही आपल्याक मेळ्ळी आणि म्हणून हे सगळे करून जेन्ना आतां आयते दिल्ले आसा आमी थोडो शेतावसून त्याग करपाची तयारी समाजा खातीर देशा खातीर खंयचे काय कितें करतले हेची जाणीव आमकां सगळ्या प्रत्येका भितर जो कोण बशिल्ला ताका जाणीव करपाची गरज आसा आनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमी खरोखर भाग्यवान आसा की ही जाणीव आमच्या पूर्वजांनी आमच्या कार्यकर्त्यांक करून तत्वज्ञान सांगला। हजारो कार्यकर्ते फुलटायमार गेले आणि हे सगळे संघटना उभी केले आणि विचार करलो की भारत माता श्रेष्ठ करतो ही भारत माता आता आम्ही विकसित करूया 75 पूर्ण झाला आणि म्हणून मोदीजीने एक टार्गेट ठेवलेलं आसा देशाचा विकास करता हे टार्गेट घेऊन जा ह्या टार्गेट आपण 2047 हे राष्ट्र जे आसा जगात नंबर 1 करतोय आज आम्ही 5 नंबराचेर आसा 2047 विकास म्हणजे सामान्य जनतेचा विकास हेतून आलो तो विकसित झाला तर देश विकसित जातो आणि वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून जे जे किती आपण दिला त्याचा एक तो सगळ्या विकसित देश भाग असा आणि म्हणून तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं माहिती नमस्कार लोकशाहीचा उत्सव आणि म्हणूनच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या मोदीच्या लोकसभेच्या निवडणुकीत एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले आहे आणि 100% मतदान जावपाक असो एक संकल्प असो एक विचार आज मुखार आयिल्लो आसा। इलेक्शन इंजिनियरिंगाच्या बरोबर म्हाका दिसता सोशल इंजिनियरिंग जावप ह्या दृश्टीकोनांतल्यान तितलेंच महत्वाचें आसा। 100% मतदान जर जातलें जाल्यार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे आमचे 85 वर्षां वयर आसात जेंका एखाद्या वेळार मतदान केंद्रा कडेन वचपाक जायना किंवा जे आमचे दुयेंत जे आसात जे खाटीर किंवा बेडाचेर आसात तांकांय मतदान करपाक मेळना अशा तरेची तांकां सवलत प्राप्त करून दिल्यार घर बसल्या बसल्या मतदानाचो अधिकार दिल्लो आसा। खरें म्हणल्यार ह्यो काही गोष्टी पयलू जावपाक जाय घटनात्मक दिल्लो अधिकार आमचो हक्क आमचे मन कितें उलयता मन कितें व्यक्त करता हे सगळें आजच्या ह्या निवडणुकीक अत्यंत महत्वाचें आसता। आमी 2024 जे इलेक्शनाची आयच्या ह्या पार्सल नोटिफिकेशनान ना करून आयच्या भोवती वाटचाल जे इलेक्शनाची
जे आपले पिरोळभर आयज हांगा नवरो आसा आनी ताका लागून हांव तिगडे पंचायतीच्या वतीन आयज हांव स्वागत करता तशेंच सगळ्या आमचे आमदार आनी गोंय राज्याचे आर्ट कल्चर आनी स्पोर्ट्स मिनिस्टर श्री गोविंद गावडे सर हेंचे बी तशेंच म्हाजे वांगडी आयज खूब बरें दिसता जेन्ना 5वी फावट पावची आनी आयज 6वी फावट ताका आमी विटनेस आसा आयज म्हाका दिसता भाऊ जे आदल्या एका पळयलें तेच्या पेक्षा डबलीन वोटींग करतली हितून कांयच दुबाव ना कित्याक तर आयज आमी सगळे सरपंच तशेंच सगळे पंच आमचे आमदार तशेंच आमचे झेडपी मेंबर तशेंच सगळे लोक ज्या भाऊन फाटल्या आपल्या राजकारणाच्या कार्यकर्तीन जे गोंयचो जसो विकास केला तुमी आतां पळयता आसतले आयज हांव पळयतालो आमच्या चिड्यावकर पंचायतींत सोडले जाल्यार सगळे गोंयभरांत आनी भाऊन जो वेगळे तरेचो आपल्या प्रत्येक क्षेत्रांत जो काही शिक्षणाचो आसूं हेल्थाचो आसूं स्पोर्ट्साचो किंवा आमच्यो ज्यो मसणी आसा देवळां आसा वेगळ्या वेगळ्या भागांनी पावून आपल्या हितूंतल्यान भरपूर तरेचो डेव्हलपमेंट केल्लो आसा तसोच हांव अपेक्षा दवरता भाऊ निवडून येतले 2024 आनी आमच्या ह्या पंचायतीन आमी मोठो तरेचो प्रोजेक्ट आतां प्लान करून दवरला भाऊ आमी निवडून हाडटले आनी तो भाऊचो आमी करून घेतले आयज आमचे कडेन सगळे आमी मानता तशें आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ते काम करता फाटले 10 वर्सां जाली तुमी पळयता आसतले वेगळे स्किमी आयज देशभरांत जे आमचे फाटल्या 15 वर्सां पयलीं जे एक आतंकवादी म्हण खुबशे अशे गोश्टी घडटाल्यो त्यो फाटल्या 10 वर्सां खूब कमी जाल्ले आसा आयज नरेंद्र मोदी परत जर सत्तेर येतलो परत प्रायम मिनिस्टर जातलो जाल्यार भाऊ हांगासर मोठ्या संख्येन निवडून येवपाक खूब गरज आसा कित्याक तर आयज तुमी पळयता आसतले बारीक लोक सुद्दां आयज ज्यो स्किमी जोरात ज्यो बीजेपीच्या गव्हर्मेंटांतल्यान आयज लास्ट घाटा पर्यंत पावता आनी ते पावपा खातीर जशें काम करता तुमी पळयता आसतले परत एकदां तुमकां सगळ्यां कडेन मागता पंचायतीच्या सगळ्या ग्रामस्थां कडेन तशेंच आमचे सगळे जे फ्रेंड सर्कल आसा ते ह्या पिरवळचे सगळे मतदार आसा तेंचे कडेन मागता की तुमी मोठ्या संख्येन अशें उमेदीन भाऊ सपोर्ट करचो आयज प्रत्येक कडेन आमचे भेट जातले प्रत्येक लेवलाचेर आमी काम करतले प्रत्येक भागांनी प्रत्येक वाड्यांनी आमी पावतले सो तुमचे कडेन असो तरेचो मोग मागता आनी मोठ्या संख्येन आमी भाऊ निवडून हाडया दिलो विशय दवरून आनी दिलो तुमकां सुविधा दिवं थँक्यू त्याचबरोबर आमचे सगळे वांगडी ग्रामस्थ आणि सगळे रिपोर्टर वगैरे सगळ्यांना नमस्कार तर दोन्ही मान्यवरांनी सांगितलेच आसा की भाऊ आमच्या नॉर्थ गोवा जेन्ना निवडून आयले 5 फावटी कितले कार्य केले आनी कितले आमकां लागून भोगले भाऊ म्हणजे अशी एक व्यक्ती आसा म्हणजे जेन्ना आमी भाऊ पळयता तेन्ना भाऊच्या चेहऱ्याचेर सुद्दां स्मित हास्य आसता स्मित हास्य अशें आसता की ते आमी जेन्ना तेजे कडेन स्मित हास्य करता तेन्ना ते सदांच आमकां डाळत बसता आनी अशें ना की प्रत्येक मनशाक ते सारकें डाळत बसून सगळ्यां कडेन बरे भशेन आपुलकेन सगळ्यांक माया वगैरे ओडून घेता आणि असे आमचे आईचे सगळे बॉडी वगैरे आमचे फुडारी जे आमच्या आज पिरोळाच्या मतदारसंघात नाशिक नांव जोडून आयज हांगा भाशणांत पावले आसा तर सांगपाचें इतलेंच की जशें प्रत्येक फावटी आमी नॉर्थ गोवाच्यान भरपूर प्रचंड भोवसंख्ये मतीन आमी भाऊ तसो पाठिंबा दिल्लो गेली फावटी रिकॉर्ड केल्लो आनी हे फावटी आमकां तेच्या परत चड मतांनी रिकॉर्ड करपाचें आनी अवश्य आमी ह्या पिरोळा 7 मे कोंकण निवडणुकीचो दीस आसा भाऊ अनेक जाग्यांनी प्रवास करून आज पिरो मतदारसंघात पावले आसा भाऊविशयी तुमकां खूब कितें सांगपाची आवश्यकता आसा तो भाग ना पूण भाऊचो प्रवास जो आसा तो हाडपे सगळ्या गांवांत एक पंच म्हणून निवडून आयलो पंचायत सरपंचाच्या नंतर आमदारच्या खासदार भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळे जबाबदारी कडेन घेतले होते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आसात सरचिटणीस आसात तर ज्या भाऊची कारकीर्द ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ह्या स्टुडंट्स मुवमेंटाच्या माध्यमांतल्यान जाल्ली आनी राजकारण हे सादारणतः 1994 खबर आसा की पयले 4 आमदार दरम्यान निवडून आयिल्ले तातूंत भितर श्रीपाद भाऊ मल्हार कोडीकर धनवडी अटणकर दिगंबर कामत 4 भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आयिल्ले आनी करता करता ह्या सगळ्या पक्षांत भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणी भाऊचो वांटो खूब मोठो आसा आता आमकां लक्षांत येता की गोंयचे 12 वाठार जे आसात सगळ्यो पंचायती आसात
तातूंत गोंयच्या एकमेव मनीस आसतलो जेणे सगळ्या जाग्याचेर प्रवास केला, सगळे गांव पळयला, सगळं वाडे पळयला अशें आसतलो. त्यामुळे भाऊचे जे हें आसा कारकीर्द आसा ती सगळ्या जाग्यांनी यशस्वी कारकीर्द आसा आणि आमकां खात्री आसा की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आमी फाटल्या वेळार जे तांकां मतदान दिल्लें तेच्या पेक्षा मोठ्या